morning, friends. We are learning the lesson An Encounter of a Special Kind. And in part 1, we have completed first two paragraphs from this lesson. In first paragraph, there is a description of the campus where the writer's family lived. Lush green, tall and magnificent trees, everything. And in second paragraph, how the writer was enjoying puja vacations, and basically by reading magazines, storybooks, he was completely absorbed in reading books. This way, in first two paragraphs we have learned. Let's see the third paragraph. And this is very nice story about male langur. One incident is there. Let's see the third paragraph of this lesson. And before going to read this paragraph, let's see the question asked on this paragraph. And the answer of this question we have to find it from the given paragraph. Let's see the question. How did the family relax after lunch? आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या पुढच्या पॅरेग्राफमधून पाहायचं आहे. प्रश्न अगोदर पाहिला, आता पाहूया पॅरेग्राफ. After a hearty lunch, my parents and my younger sisters lay down for an afternoon nap, and I settled down with a storybook. After hearty lunch, hearty means wholesome, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, सफिशियंट. लंच, दुपारचं जेवण. माय पॅरेंट्स अँड यंगर सिस्टर, आईवडील आणि माझ्या लहान बहिणी लंच झाल्यानंतर काय करतात, ले डाऊन फॉर अॅन आफ्टरनून नॅप. आफ्टरनून नॅप म्हणजे एक डुलकी, खूप मोठी झोप नसते, थोडीशी झोप असते, त्याला नॅप म्हणतो आपण. आणि हे सर्व मेंबर्स आफ्टरनून नॅप घेत होते. अँड द रायटर सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. त्याच वेळेस रायटर एक स्टोरी बुक घेऊन बसलेला होता, वाचत बसलेला होता. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आणि ती आफ्टरनून कशी होती, क्वाईट होती, शांत होती. आणि ती शांत आफ्टरनून असल्यामुळे एक गोष्ट, एक छान वातावरण तयार झालेलं होतं. परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. ॲडव्हेंचर स्टोरी, साहसी कथा. साहसी कथा वाचण्यासाठी एक उपयुक्त असं वातावरण, शांत होतं सगळीकडे. दुपारची वेळ होती, लंच झालेला होता, बाकीचे मेंबर्स आराम करत होते, म्हणून घरात खूप शांतता होती. आणि म्हणून ते वातावरण ॲडव्हेंचर स्टोरी वाचण्यासाठी छान होतं, उपयुक्त होतं. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. सगळीकडे शांतता होती, परंतु ती शांतता भंग व्हायची. ओकेजनली, कधी कधी, अधूनमधून. कशी व्हायची भंग, कशाने व्हायची भंग? साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. माझ्या कुटुंब, कारण ते सर्व आफ्टरनून नॅप घेत होते, झोपलेले होते. तर त्यावेळेस काय असायचं, साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, त्यांच्या घोरण्याचा आवाज यायचा आणि त्या आवाजाने ती शांतता भंग होत होती. त्याचबरोबर द इंटरमिटेंट चॉपिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, आणि सातत्याने, नियमितपणे, फ्रिक्वंट, इंटरमिटंट म्हणजे कंटिन्युअस, चॉपिंग, चिवचिव असा आवाज चिमण्यांचा, त्या घरात असणाऱ्या चिमण्यांचा चिवचिव असा आवाज, या दोन्ही गोष्टी काय करत होत्या, तर ब्रोकन सायलेन्स, त्या घरातला जी काही शांतता होती ती भंग या दोन गोष्टीमुळे होत होती. द हार्श कॅविंग ऑफ अ क्रो. त्याचबरोबर हार्श कॅविंग मीन्स कावळ्याचा कावकाव असा आवाज. तुम्हाला लक्षात आले असेल की या 2-3 ओळीमध्ये प्राण्यांच्या ओरडण्याचा आवाज, त्याचे शब्द या ठिकाणी पाहिलेले आहेत, परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात. व्होकॅबलरी क्वेश्चन्समध्ये राईट डाऊन द वर्ड्स रिलेटेड विथ दी साऊंड्स ऑफ बर्ड्स ऑर ॲनिमल, असं प्रश्न येऊ शकतो. तर इथे आलेले आहेत. चॉपिंग ऑफ हाऊस किंवा हार्श कॅविंग ऑफ क्रो. द श्रील कॉल ऑफ अ काईट. आणखी एक आलेला आहे श्रील. श्रील म्हणजे कर्कश असा आवाज. कोणाचा आहे? काईट.
काईट म्हणजे उंच उडणारी घार. फ्लाईंग हाय अबाव द ग्राउंड, ती खूप वर उंच उडते पण ती पण कर्कश आवाज करते. असे 3 प्रकारचे आवाज या ठिकाणी पक्ष्यांची दिलेली आहेत. आणि हे सर्व काय करतायत तर त्या रायटरच्या रूममध्ये जो काय शांतता होती ती भंग करण्याचं काम करताय. मिनिट्स टिक्ड बाय, हे सगळं चालू असताना लगेचच थोड्याच वेळात लगेचच हे डिस्टर्बन्स असतानाही आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब इन द बुक. हे सगळं चालू असलं तरी मी माझ्या पुस्तक वाचण्यामध्ये गुंग होतो, ॲब्सॉर्ब होतो, मग्न झालेलो होतो. नेक्स्ट पॅरेग्राफ. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. तेवढ्यात अचानक मला खूप अशा कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला. रस्त्यावरची कुत्रे भुंकत होती फ्युरियसली म्हणजे त्वेषाने, खूप मोठमोठ्याने. आय chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. सुरुवातीला या आवाजाकडे लेखकाने दुर्लक्ष केलं. का दुर्लक्ष केलं? इग्नोर द कमोशन, या आवाजाकडे दुर्लक्ष केलं. का केलं? थिंकिंग दॅट, त्याला असं वाटलं द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग, कदाचित या सर्व रस्त्यावरच्या कुत्र्यांनी मिळून एखाद्या दुर्दैवी डुकराच्या पिल्याला घेरलं असेल, कॉर्नर केलं असेल. असं बऱ्याच वेळेस आपण पाहतो की एखादं छोटं पिल्लू असेल डुकराचं तर बरेच कुत्री काय करतात, त्याला मारण्याचा प्रयत्न करतात, सगळीकडून असं घेरून घेतात. तर असं झालं असेल असं समजून त्या आवाजाकडे लेखकाने दुर्लक्ष केलं. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर ॲग्रेसिव्ह. पण लवकरच या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज मोठा झाला, ॲग्रेसिव्ह झाला, खूप जास्त त्याची तीव्रता वाढली. बार्किंग अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलार्म कॅविंग ऑफ अ फ्लोक ऑफ क्रोज. आणि त्याच्यासोबतच कावळ्याच्या कावकाव करण्याचा आवाज पण वाढत गेला. आता फ्लोक ऑफ क्रोज म्हणजे काय? फ्लोक कशाला म्हणतो? ग्रुप ऑफ क्रोज, ग्रुप ऑफ क्रोज म्हणजे बरेचसे जर कावळे असतील एकत्रित तर त्याला एकत्रित आपण शब्द काय म्हणतो? फ्लोक ऑफ बर्ड्स. तसं फ्लोक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफनी. आणि जसं कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता त्याच्यासोबतच आता कावळ्याच्या कावकाव करण्याचा कर्कश आवाज, या दोन्हीनी त्या आवाजाची तीव्रता वाढली. कॅकोफनी मीन्स, आता काय अर्थ आहे कॅकोफनीचा? लाऊड हार्श नॉइसेस, खूप मोठ्या प्रमाणात असे तीव्र कर्कश असे आवाज त्या ठिकाणी येऊ लागले. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आणि आता तर असं लेखकाच्या लक्षात आलं की तो जो आवाज येतोय तो आवाज त्याच्या दिशेने जवळ येत आहे. अप्रोचिंग क्लोजर म्हणजे लेखकाच्या घराच्या जवळ. थोड्या वेळापूर्वी थोडा लांबून येत होता पण आता तो त्याच्या घराच्या जवळ येत आहे असं त्याच्या लक्षात आलं. लेट्स सी द नेक्स्ट पेज. क्युरियासिटी गॉट द बेटर ऑफ मी. आता लेखकाच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली. क्युरियासिटी म्हणजे जिज्ञासा निर्माण होणे. आणि ती जिज्ञासा कशा संदर्भात निर्माण झाली की नेमका हा आवाज कुठून येत आहे. आणि या वाक्यामध्ये एक फ्रेज वापरलेली, गॉट द बेटर ऑफ, ओव्हर पॉवर्ड ऑर डिफिटेड. मी दुर्लक्ष केलं होतं सुरुवातीला परंतु आता आवाज जवळ आल्यामुळे इतकी जिज्ञासा झाली की मी आता दुर्लक्ष करू शकत नाही. आणि मग पुढे काय झालं? क्युरियासिटी गॉट द बेटर ऑफ मी लिव्हिंग द बुक असाइड. आणि मग मी पुस्तक वाचण्यात मग्न जरी असलो तरी त्या गोष्टीवर आता जिज्ञासेने मात केली आणि मी माझं पुस्तक बाजूला ठेवलं. आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. आणि आता मी घराच्या बाहेर वरांड्यामध्ये आलेलो आहे की नेमकं काय चालू आहे हे पाहण्यासाठी. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस. आणि जिकडनं आवाज येत होता तिकडनं त्याचं लक्ष गेल्यावर त्याने पाहिलं की क्लब हाऊसच्या रूफवर, छतावर, सॉ समथिंग हॉरिबल. त्याला छतावर काहीतरी भयानक असं दिसलं. काय होतं ते भयानक? अ बिग मेल लंगू, ॲपेरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. तिथे खूप मोठा मेल लंगूर होता, पुरुष जातीचं माकड होतं आणि ते ॲपेरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. त्याच्या आकारावरून हे असं वाटत होतं की ते माकड त्या ग्रुपचा लीडर आहे. कारण माकडामध्ये असं असतं की जे मेल लंगूर्स असतात
ती शक्यतो आकाराने खूप मोठी असतात आणि त्यांचा जो ग्रुप असतो त्या ग्रुपचे ते लीडर असतात. तसा तो वाटत होता. Was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. And what that male langur was doing, he was holding a baby langur. त्याच्या हातामध्ये एक छोटंसं बेबी लंगूर होतं, छोटं माकडाचं पिलू होतं आणि तो काय करत होता, बायटिंग इट मर्सिलेसली, दुर्दैवीपणे. मर्सिलेसली म्हणजे दुर्दैवीपणे तो काय करत होता, बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. त्या पिलाला मारून टाकायच्या उद्देशाने तो त्याच्या सर्व शरीरावर चावत होता, त्याचे लचके तोडत होता. The hapless mother of the baby and other lesser members of the Langur group were scattered on the roofs. आणि तो त्या पिलाला मारताना बाकीचे ग्रुपमधले जेवढे मेंबर्स होते, जेवढे माकडं होती, ती दुर्दैवीपणे काही हेल्पलेस होते, ते काही करू शकत नव्हते. ते सर्व आजूबाजूला गोळा झालेले होते आणि फक्त याच्याकडे दुर्दैवीपणे पाहत होते. आणि याचबरोबर द हॅपलेस मदर ऑफ द बेबी, त्या पिलाची आई पण, कारण तो खूप मोठा होता, आकाराने मोठा होता, ग्रुपचा लीडर होता आणि हे सर्वजण काही करू शकत नव्हते. हे त्या पिलाला मारत असताना सगळेजण पाहत होते पण काही करू शकत होत नाही. त्याच्यामध्ये त्याची आई देखील होती, ती हेल्पलेस होती, ती काही करू शकत नव्हती. स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय, आजूबाजूच्या बिल्डिंगवर सगळ्या छतावर ही सगळी माकडं जमा झालेली होती, पसरलेली होती आणि हे दृश्य पाहत होती. द बेबी बीइंग किल्ड, आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. आणि प्राण्यांच्या अशा गटामध्ये अशी एक टेरिबल कस्टम आहे, एक परंपरा आहे, रूढ आहे. काय आहे ती परंपरा? अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली does not allow another male baby or adult to survive within its group. It's very terrible custom in animals. प्राण्यामध्ये ही खूप दुष्ट रूढी परंपरा आहे. आपल्याकडे तशा खूप दुष्ट रूढी परंपरा आहेत, तशाच प्राण्यामध्ये पण आहेत. आता ही काय प्राण्यामध्ये? दॅट इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल म्हणजे जो मोठा असतो, जो आकाराने मोठा असतो, जो शक्तिशाली असतो, तो पुरुष जातीचं माकड काय करतं? मेल युजली डज नॉट अलाव अनादर मेल बेबी. ते माकड त्यांच्या ग्रुपमध्ये दुसऱ्या कुठल्याही पुरुष जातीच्या माकडाला येऊ देत नाही, प्रवेश करू देत नाही आणि जन्मलं एखादं तर त्याला मारून टाकतात. अशी ही दुष्ट रूढी परंपरा या माकडांच्या ग्रुपमध्ये पाहायला मिळते. अनादर मेल बेबी ऑर ॲडॉल्ट टू सर्वाईव्ह विदिन इट्स ग्रुप, म्हणजे माकडाच्या ग्रुपमध्ये फक्त तो एकटाच डॉमिनंट मेल असतो, दुसऱ्या बाहेरच्या मेलला प्रवेश करू देत नाही किंवा तिथे जन्मलेल्या पिलाला पण ते जगू देत नाही. अशा प्रकारची परंपरा या माकडांमध्ये पाहायला मिळते. विदाउट लूजिंग एनी टाईम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक. आता हे दृश्य पाहिल्यानंतर लेखक घराच्या बाहेर आलेला होता. त्याने पाहिलं की मोठा डॉमिनंट मेल लंगूर त्या छोट्या बेबी लंगूरला मारत आहे. बाकीचे माकडं हेल्पलेसपणे ते पाहत आहेत. परंतु आपला लेखक हेल्पलेस नव्हता. त्याने काय केलं? विदाउट लूजिंग एनी टाईम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक, एक मोठी काठी घेतली इन वन हँड अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन. आणि एका हातात काठी घेतली आणि दुसऱ्या हातात दगडं घेतले आणि त्या माकडाकडे फेकायला सुरुवात केली, त्याला मारायला सुरुवात केलं. अ पीस ऑफ स्टोन ॲट द मॅराउडिंग लंगूर. परंतु ते माकड कसं होतं? एकदम रागात होतं, गुरगुरत होतं. मॅराउडिंग म्हणजे काय? सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक. ते गुरगुरत होतं म्हणजे ते परत आक्रमण करायच्या तयारीत होतं, ते प्रत्युत्तर देत होतं. जरी लेखकाने दगड मारला, काठी दाखवली तर ते घाबरत नव्हतं, त्या लेखकावर धावून जात होतं. अशा प्रकारे मॅराउडिंग लंगूर, रेडी टू अटॅक. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. ते इतकं त्वेषात होतं, इतकं रागावलेलं होतं. इन्फ्युरिएटेड मीन्स त्वेषात असणे, रागावणे. ते इतकं रागावलेलं होतं की त्याने या लेखकाच्या काठीकडे किंवा लेखकाने केलेला जो काही प्रयत्न होता त्याला पळून लावण्याचा, त्या प्रयत्नाकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं. लेखकाने केलेला त्याच्यावरचं आक्रमण त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. असॉल्ट म्हणजे अटॅक. बट देन
आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. पण लेखक तेवढ्यावर थांबला नाही. त्याने पहिला प्रयत्न केला, माकडाने दुर्लक्ष केलं. माकड त्या पिलाला मारतच होतं, परंतु आता लेखकाने आणखी जास्त दगडं त्याच्या दिशेने फेकले. त्याचा काय परिणाम झाला? बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. आणि लेखकाला हे करत असताना पाहून बाकीची जी कुत्री तिथे जमा झालेली होती ती पण मोठमोठ्याने भुंकू लागली. आता या दोन्ही गोष्टीचा एकत्रित काय परिणाम झाला? द चेंज्ड सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी. लेखकाने मारलेली दगडं, काठी आणि कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज या दोन्हीचा परिणाम असा झाला, कारण आता परिस्थिती बदलली. आपल्यावर आक्रमण झालं असं माकडाच्या लक्षात आल्यावर त्याने काय केलं? द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. त्या घराच्या छतावरून, ते उतरतं छत होतं, त्याच्यावरून त्या पिलाला त्याने गरंगळत त्या छतावरून खाली सोडून दिलं. म्हणजे त्या मेल लंगूरच्या तावडीतून आता त्या बेबी लंगूरची सुटका झालेली, परंतु ते आता छतावरून खाली गरंगळत येत आहे वरांड्याच्या दिशेने. द बेबी वॉज लिस्टलेस अँड ॲपियर टू बी डेड. आता ते बेबी कसं होतं? लिस्टलेस, विदाऊट एनी एनर्जी, निस्तेज होतं. ते चक्कर येऊन पडल्यासारखं होतं, एकदम शांत होतं. त्याच्या अंगाची कुठलीही हालचाल होत नव्हती, कारण त्याला इतक्या जखमा झालेल्या होत्या किंवा त्या अटॅकने त्याच्यावर शरीरावर असा परिणाम झाला की त्याच्यात काहीच एनर्जी राहिली नाही. लिस्टलेस झालं, लिस्टलेस अँड ॲपियर टू बी डेड. आणि लांबून पाहिलं तर असं वाटत होतं की ते पिलू डेड झालेलं असेल, मेलेलं असेल. ॲज इट्स बॉडी स्टार्टड टू स्लाइड डाऊन. आणि जसं त्याचं शरीर त्या वरतून गरंगळायला सुरुवात झाली, स्लाइड डाऊन म्हणजे खाली येणे, गरंगळत खाली येणे. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव. परंतु त्याला खाली गरंगळत येताना कुत्र्यांना असं वाटलं की त्यांच्यामध्ये खूप अशी एक्साइटमेंट निर्माण झाली की आता आपल्याला काही खायला मिळालं, आयती शिकार आपल्याला मिळाली. या विचाराने सर्व कुत्री अशी एक्सायटेड झालेली होती, उत्साही झालेली होती. द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल. कारण त्यांना काय वाटत होतं? खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट म्हणजे काय? फ्युचर बेनिफिट, की आता ते पिलू वरतून गरंगळत खाली यायला लागले म्हणजे ते आपल्या तिथे समोर पडणार आणि आपल्याला खायला मिळणार, असं फ्युचर त्यांना बेनिफिट आपल्याला मिळणार आहे अशी अपेक्षा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. म्हणून ते फार एक्साईट झालेले होते, खूप उत्साही झालेले होते. ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ ए गुड किल अँड मील. त्यांना आता खायला मिळणार आहे, जेवण मिळणार आहे. कीपिंग द डॉग्स ॲट अ बे विथ द स्टिक. परंतु याही ठिकाणी लेखक त्या माकडाच्या पिलाच्या मदतीला आलं. त्याच्या हातात काठी होती, त्या काठीच्या साहाय्याने त्याने सर्व कुत्रे तिथून हाकलून दिले किंवा लांब ठेवले. आय मॅनेज टू कॅच हॉल ऑफ द बेबी लंगूर्स टेल. आणि ते पिलू खाली आल्यानंतर त्या माकडाच्या पिलाच्या शेपटीला पकडून या लेखकाने त्याला उचललं. जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टिल्ड रूफ. आणि तिथे असणाऱ्या त्या छताच्या तिथे बाजूवर ते शेपटीने पकडून ते माकडाचं पिलू तिथे त्याने वरती ठेवलं. द बेबी ॲपियर्ड इनर्ट. आता पहिल्यांदा त्याने तिथे त्याच्याकडं पाहिलं तर त्याच्या असं लक्षात आलं की ते बेबी लंगूर कसं होतं? इनर्ट म्हणजे पॉवरलेस, मोशनलेस. ते एकदम निस्तेज पडलेलं होतं, एकदम स्तब्ध पडलेलं होतं, परंतु ते जिवंत होतं. फक्त त्याला इतका अटॅक झालेला होता, इतक्या जखमा झालेल्या होत्या की त्याच्यामुळे ते हालचाल करू शकत नव्हतं. ते लाईफलेस होतं, परंतु मेलेलं नव्हतं. द बेबी ॲपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि खरोखर त्याला खूप जवळून पाहिल्यानंतर लेखकाच्या लक्षात आलं की ते मेल बेबी होतं. ज्या पद्धतीने आपण पहिल्या पॅरेग्राफमध्ये सुरुवातीच्या पाहिलं की मेल डॉमिनंट लंगूर काय करतो? दुसऱ्या मेल लंगूरला आपल्या ग्रुपमध्ये येऊ देत नाही किंवा राहू देत नाही. तीच गोष्ट या ठिकाणी घडलेली होती. रिमेनिंग पॅरेग्राफ्स वी विल टेक इट इन पार्ट 3. थँक्यू.